लंका हा बघ बरं, सकाळ सकाळ उठून जर असं कामाला आलं तर आपली व्यवस्थित शेती होईल. हा खरंय तुमचं. तुम्ही बी जरा बाहेर हिंडायचं जरा कमी करा की. एवढी चांगली शेती आहे, देताय का कधी लक्ष तुम्ही ह्याच्यात? नाही, लक्ष तर देतोच आहे की, काय फिरलो कधी मित्रांमध्ये, ह्याच्या पलीकडे नाही काय जास्त तसं. हो, पण उन्हाळके कमी कराव्यात माणसाने. बरे बरे, नाही आता तू म्हणते ना तर तू म्हणशील तसंच, अजिबात उन्हाळकी करायचो नाही बघ. नाही जायचो कुठल्या माझ्या मित्रांमध्ये बी. चांगलंच आहे, आपलीच प्रगती होईल. 4 लोक चांगली नाव असते आपल्याला. तुम्ही बाहेर हिंडता मग लोक नावं ठेवतात. 4 लोक आपल्याला नाव असतेली. आणि आता आपला दुधाचा धंदा बी चांगला चलणच हळूहळू. आज ना उद्या दुधाचा बाजार वाढतेलीच. मग आणि तुला सांगू का, हे आपला आता ऊस गेला ना, तुला 5 तोळ्याचा चांगला गंठण करीन मी. अहो, मी काय म्हणते का की मला एवढं सोनं नाणं करा म्हणून. 5 नाही पण 1 तोळ्याचा का होईना करा, म्हणजे 4 बायकांच्यात कसं मला बी चांगलं वाटेल. 4 बायकांमध्ये ना तू अशी राणी सारखी दिसली पाहिजे. तुला राणी हार सुद्धा करतो. चालतंय की. पण आता तू बी असं रुसून जायचं नाही बरं का सारखं सारखं घरी. अगं तू गेली म्हणजे मला कसलंच करमत नाही. मग मला येड्यावणी होतं सगळं असं, म्हणजे घर शेत असं मला खायला उठल्यासारखं होतं. अहो, तुम्ही जर नीटनेटकं राहिला तर मी कशाला माहेरला जाईन. तुम्ही लय चांगलेत, पण तुम्ही ना त्या उन्हाळ पोरांच्यात नका हिंडत जाऊ. त्यांच्यामुळे आपल्या संसाराची वाट लागली. लग्नाच्या आधी वेगळं असते, आता आपलं लग्न झालं. तुम्ही थोडाफार विचार करायला पाहिजे ना आता. खरे खरे. नाही, अजिबात त्या गायराटन उन्हाळ पोरांच्यात नाही बसायचो. शेवटी मला बी सोन्यासारखा परपंच आहे, शेती माझी एकर का व्हायना. नाही जायचो मी. हो, तुम्ही राहिला तर आपण चांगला परपंच करू. आपल्याच परपंचासाठी करायचं का लोकांच्या? खरे खरे, आपल्यासाठीच करायचे. बरं, एक काम करते का, एवढी सरी कडेला लाव आपण, आणि मग मी जातो जरा दर्शनला पाणी बिनी पाजून येतो, थोडंसं चारा टाकून खायला टाकून येतो. बरं चालतंय, मग एवढी सरी घेऊ लावून. चला चल घे बरं, पटापटा पटापटा उरकून. हे बघ इथं आहे बाजीना ना. ह्या डिलवाले टेलचा हुलिया बघितला का? बघितला की. आता काय ही कौतुक आहे, गळ्यात टेप काय अडकावलाय, कानाला शिशी पेन्सिल काय गुतावली या. काम कमी आणि देखललंय, नुसतं दाखवायचं जगाला मी किती कामाचा आहे. गाना हल्ली कामाचा लोड इतका वाढलाय ना, विचारूच नको. त्याच्यामुळं ना जाग्यावर गिरायक गावलं की माप घ्यायची की जाग्यावरच रापू. लगेच माप घेऊन टिप मार म्हणलं लगेच टिप मारणार लगेच. इतकं लबाड बोलतो दिलवाले टेलर, म्हणतोय कामाचा लोड वाढलाय. अरे जवा जाईल तेव्हा माशा मारत बसलेला असता. म्हणतोय कामाचा लोड वाढलाय. या पकाशेट या. बस की रे, सिंहासन घेतो की बसायला. सिंहासन घेतो, मोठं सिंहासन असं. मग झालं का नाही मस्त सिंहासन? बरं का पक्या, सिंहासन आहे ना ते फक्त सिंहाला शोभतं, तुझ्यासारख्या लांडग्यांना नाही रे शोभत. लांडगा मी? हो, अरे लांडगाच म्हणलंय, उंडगा तर नाही म्हणलं. अख्खं गाव तुला उंडगा म्हणतंय. म्हणा. अरे तुझ्यामुळे अख्खं गाव मला उंडगा म्हणतंय, तुझ्याबरोबर फिरतोय म्हणून. हे बघ, माझी बायको मला म्हणली होती की अजिबात त्या उंडग्या पोरांमध्ये बसू नका, त्या बिनलग्न झालेल्या पोरांमध्ये बसू नका. पण लका मी मित्र खातर येतोय बसतोय. लका काय माहितीये का बाजीना ना, वहिनी लय साध्या आहे त्या. वहिनी लय साध्या आहे त्या. तुझं खरं रूप त्यांना माहित नाही रे. तू दिसा एक या आणि आतनं एक या. ह्या बघ पक्का, असलं काय तर गाण्याबद्दल फालतू बोलत जाऊ नका. असल्या तुमच्या बोलण्यामुळे गाण्याची उंची वाढाना. उंची वाढा ना? मग काय कुठलाय काय ती? म्हणजे माझी उंची वाढा ना. अहो, दुसऱ्याकडे बोट दाखवता नाही, स्वतःकडे बघा. वट वाघोळीसारखं तोंड तुमचं दिसायला. उंची बघितली तर 2.5 फूट, आणि त्यात तुमची चूक नाही हो, ह्यांची चूक नाही. काय झालं माहितीये का, योग्य वेळेला तुम्हाला युरिया आणि मिक्सचर कमी पडलं, त्याच्यामुळे तुमची उंची वाढली नाही. अहो, कुपोषित आहे तुम्ही. गणा मी काय राहत जलमलो काय? आता आम्हाला माहित नाही, आम्हाला नाही माहिती. तुम्ही तुमच्या बापाला जाऊन विचारा. लय जर तोंड चालवलं ना गाना, जाग्यावर रप्पू करील इथं तोंडाला असा उसवील ती. नाही म्हणजे आम्हाला काय बी बोलत चालतंय, आणि तुम्हाला बोलवलं आमच्या तोंडाला रप्पू करणार होय तुम्ही. परारती जाऊ दे की. तुमच्या काय लक्षात आलं का नाही? काय रे बाजीनाकडे बघितलं नाही तुम्ही? ओल्ड मॅन कसा गोल्ड मॅन दिसतोय बघा की. खरंच केलं, गळ्यात हातात. पण एक गोष्टीची कमीच राहिली बरं का. काय रे? अहो, ती कानात घातला तर ती 1 नंबर दिसला. अरे लका, लाज वाटते का तुला? लका चेष्टा केली राव. आणि मग लका सरपंच आहे गावचा. लका सरपंचाला असं बोलतात का? पण बाजीना ना, गळ्यात घातले, हातात घातले,
आता एकदा का कानात घातलं आणि बाई सारा एकदा ठुमका जर लावला का नाही म्हणजे गाणं तू बी चेष्टाच. अहो काहीतरी सरपंच वेगळे पण पाहिजे ना. सगळ्या गावाचा सरपंच इथून तिथून एक सारखंच, पण बाजीनाकडे बघितलं असं काहीतरी वेगळं पण दिसेल ना बाकी सरपंचांना. काय माहितीये का, ही अंगठी जशी घातली की नाही तसं ही बोट खाचतंय. खरंच झाली असेल बोटाला. बोललच तोंडाचं गटार कवा उघडणार आणि कवा कोणाला काय म्हणणार. मी तर काय म्हणतोय, दिलवाल्याच्या तोंडालाच खरूच झाली म्हणून ती बोलून बोलून खांजीवतोय सारखं. दिलवाले ह्या अंगठीचं माप व्हाय चुकलंय म्हणून हे खांदा होतं, हे आत बसत नाही. आईला बाजीना ना, पण राव तुम्हाला एकच अंगठी होती, ही दुसरी अंगठी कसली आहे? हीच दिवाळीला केली बघ. दिवाळीला आता काय बोलताय? एवढ्या अंगठ्या दिवाळीला एक, दसऱ्याला एक, शिमग्याला एक. ना अहो शिमग्याला तर तुमची बायको रुसून गेलती की. हो शिमग्याला यांची बायको रुसून गेलती. जेव्हा बाजीना शिमग्याला ठाणठाणा बोंबाला ना, तेव्हा त्या सासऱ्याने बायको आणून घालावली माघारी. म्हणजे असंही होई. हो तुला कोण म्हणलं ठाणा बोंबाला? तुला कोण म्हणलं म्हणजे? आव बुंबलून होट सुचलं होतं की अख्खं गाव तुम्हाला पोडाला म्हणत होतं. पण मी काय म्हणतोय बाजीना ना, तुमची सासरवाडीची परिस्थिती लय गरीब आहे. 2-3 मेवण्यान 3 त्याच्यात नांगटी केली तुम्हाला. अरे का ना, जरी परिस्थिती गरीब असली ना, माझ्या वासाची प्रेम आहे ना सासरवाडीचं, नादभरी प्रेम आहे. ऋण काढतील पण मला खुशीच ठेवते ती. अरे बघ ना काय रुबाब आहे आपला, कपडे, चेन, अंगठ्या. खरे काय म्हणताय पाहिजे बघा, नाहीतर ग्रामपंचायत लुट चाल. बाजीना ना, हे आंबल्या म्हणतोय तसं तर काय केलं नाही ना. कारण दर महिन्याला तुम्ही येताना म्हणताय सासऱ्याने अंगठी घातली. हे तर काय होतंय माहितीये का, अख्खं गाव म्हणतंय बाजीना पांढऱ्या कपड्यात 17 लपड्याचा आहे. काय तोंडाला येईल तसं बोलताय ना का तुम्ही? नाही बाजीना खरंच आहे तुमचं कसं आहे माहित आहे का, 4,000चा मुरुम टाकायचा आणि 40,000चा म्हणायचा, 36,000 रुपये तुमच्याच अंगठ्यावर. खायला का दात काढता याला का बाजीना नाव? बाजीना तर माझं लय जवळ संबंध आहे. मी कधी हसलो का बाजीना नाव? जवळचं संबंध, लय जवळ संबंध आहे. मग होय बाजीना ना, तुम्हाला 2-3 मेहणी आहे त्या, बरोबर आहे का नाही? तुमचा सासरा बी दानशूर आहे, मग ऋण काढून सण सण बी करतो. मग तो सासरा मला बी पाहिजे. एकदा विषय काढा की सासऱ्याला म्हणा, द्या की आमच्या गावातल्या गाण्याला पोरगी. तुमचा शब्द काय मोडतोय वे सासरा तावा? लय ना का शेणा बघितलं का कसा शेंडा हाणतोय. नाही बाजीनाचा सासरा काय मोकळा आहे ती वय रिकाम टाकण्याला पोरगी द्यायला. सांगायला लागलाय. दिलं रे सांगायला लागलाय, ह्याचं माफान त्याचं माफान मगाच्या धरणं बघतोय तुमचं मी. तुमच्या सासऱ्याने काय केलं तुम्हाला? काय केलं तुमच्या सासऱ्याने सांगा बरं. एक टेप टाकला गळ्यात तर सांगताय सासऱ्याचं कोड कौतिक मला. अरे पक्या, त्यांची काय चुक आहे? त्यांचा धंदाच आहे ना, ह्याच्यावर माप टाक त्याच्यावर माप टाक. नाहीतर काय सुधारावर दिलवाले. किती खालच्या थराचे विचार तुमचे. ए पक्का, तुझीला काही असली फलताड सवय बंद कर. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. अरे ही दुल्हनियाच माझ्यासाठी खरं सोनं आहे, खरा दागिना आहे. कसं काय बघितलं नाही का, अख्खं गाव कसा गिरक्या हंत माझ्या घरासमोर ना. होईल का तेवढं मात्र खरं या. आणि राहिला विषय सोन्याचा, अरे 10 गांठ्या घालून फिरतो ह्या बोटात दिलवाले टेलर. दिसले नात कधी अंगठ्या? मग काय करतो दिसून आणि घालून? आधीच गाव माझ्यावर जळतं म्हणून सेफ लॉकर्स मध्ये ठेवलंय माझं सोनं. गावाला का जळा येळ वय तेवढाच. अहो गाव नाही जळलं, दिलवाले आधीच तुम्ही जळला या. अलग लक्षात. जळलं नाही तर दुपानात घावलं दुपानात. बोलायचं. आणि बाजीना काय माहिती का, तुम्ही लय ऐकून घेत जाऊ नका. ह्यो पक्या बोलल, ह्यो बोलल, त्यो आमल्या बोलल. अहो तुम्ही गावचं सरपंच आहे का गावचं कोतवाल आहे? अरे तुम्ही सगळीच बोललाय आता मला. आमल्या तू बी बोललाय, दिलवाले बोललाय, पक्या तू बी बोललाय, आणि गाना तू तर बोललायच आता मला. काय मग अहो बाजीना मी काय बोललोय? अहो मी उलट चांगल्यावानी म्हणलं की बाजीना आपण दोघं साडू हो. गाना तुम्ही हो साडू आणि आम्हाला लवकरच भेटेल खायला लाडू. ही मात्र बरं. अरे लाडूच राहू दे बाजूला. माझं फक्त तुला एकच पक्या चॅलेंज आहे. तू तुझ्या सासऱ्याकडून एकच अंगठी करून दाखव मला. नाही जर ह्या बाजीनानाने राजीनामा दिला का नाही गावच्या सरपंच पदाचा, त्याच्या आईला टंग घालणं जाईल तुझ्या मी. राग येऊती जरा, राग येऊती. माझ्यासारखा चाळणीत पाणी घेऊन जीव दिला असता कुठेतरी. जा की तूच द्याचा मग जीव. अरे तुला आब्रू आहे का? ज्याच्यात हिंमत असते ना ती करून दाखवल. हात पाय पसरून पाय पसरायचं. बरं का दिलवाले, तुम्ही दोघं बी बोलू नका, तिघही बोलू नका.
काय रे किती अंगठ्या पाहिजे तुला किती अंगठ्या पाहिजेत अरे एक काय त्याचा सासरा 10 अंगठ्या करेल त्याला 10 अंगठ्या काय काय म्हणजे अरे दाखवू दे ना मग एकच करून मी राजीनामा देतो तुमच्या सगळ्या समोर सांगतो राजीनामा लिहून तयार ठेवा. पेन आहे कागद आहे खिशात सासऱ्याचं काय तुम्ही बघितलंय राजा हरिश्चंद्र दानशूर. बस चल गा ना जा तू जा. बोललाय तुम्ही कुठून गेला असता झटक्यात सोडाराच्या तू जा 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 लागतो तेवढा. हो दिलवाले बर का दिलवाले काय तुम्ही त्या पक्याला चॅलेंज देऊ नका काय आतापर्यंत तुमच्या तिघाचं बिल ऐकून घेतलं काय हो तुम्ही पक्यासाठी चॅलेंज लावता का 10 अंगठ्या सासरा करेल 10 अंगठ्या काय काय बाळा करून दाखवू दे एकच करून देईन मग सांग तू नको आमची आता माप काढू तू बी काढली ती जावा तुम्ही आता. हा आणि तुम्हाला एक सांगतो बरं का काय? आम्ही आपल्या सकाळच्या पारी देवाच्या पाया पडाय आलतो ते म्हणतात ना सकाळच्या पारी ह्या खवट्याचं आणि ह्या कवट्याचं दोघाचं तोंड बघितलं ना अख्खा दिवस खराब जातो दिवसाची वाट लागली सगळी आणि नुसतं ही खवट्या नाही तर ही ना नुसतं असा तो खवट्या शेंगदा नाही. चल आपलं तुम्ही लय ड्युटी घेत निघा देवटे नाही कुठं बाजना ना त्या बुरट्यांच्या नादी लागताय. अहो तुम्ही काय साधा सुद्धा माणूस आहे का सरपंच आहे गावचं. अहो एवढंच नव्ह बाजना ना तुम्ही गावची शान आहे गावचा मान आहे गावची घाण आहे घाण म्हणतोय चुकलं मला अभिमान म्हणायचं होतं. चल कशाला त्यांच्या नादी लागतो कोण आणतो. म्हणजे नादी मी लागलो का तू हा कशाला त्यांनी चॅलेंज स्वीकारतो या अरे चॅलेंज काय त्याला अंगठीच करून दाखवत असतो बाजीनाला. लय चुरू बोलतात नाही सगळी. अरे पक्या तुला माहिती ना तू सासरा किती खायसाच्या पोटचा आहे ती. अरे खायचं पोटचा अरे माझा सासरा बी मला लय देतो असं भरभरून दिलंय मला सगळं दिलंय. हो तुझ्या सासऱ्याने एकच गोष्ट तुला भरभरून दिली या काय ध्यान होईन तसा मार बाकी काय दिलं ना असता का तुझ्या सासऱ्याने आणि म्हण की माझ्या सासऱ्याने भरभरून मला दिलं या. अरे आपली पात्रता बघायची आपली लायकी बघायची आणि मग बोलायचं. हा देवाने जीभ दिली मग उचलली जीभ लावली टाळ्याला बसला त्यांच्या संग आता कुठं आणणार अंगठी करूनच दाखवतो बघ. चल जातो आता मी लंकीकडं आणि तिला असं सांगतो की मला अंगठीच पाहिजेत म्हणून. अंगठी पाहिजे मग जा की सांग की तू नाही येत घरी. मी आधी तर तुझी बायको म्हणते येऊन घ्या पोरे नादी लागू नका आणि मी तिथं दिसलो ना की म्हणजे ह्याच माणसाने काहीतरी भरावलं. चल की चा पिऊन जा. नको बाबा चोराच्या मनात चालणं तुझा तू चापी आणि तुझी तूच अंगठी घे जा. लंके हे लंके काय करती काय करते दिसत नाही. वाढ टाकती वय. बरं झालं तुम्ही आला लय गायांचं शेण काढायचं राहिलं चला लवकर काढून घ्या. शान काढायला मी आहे का नाही. तुला असं वाटत नाही का ग की आपला नवरा 4 चौघात असा शोभून दिसावा देखना दिसावा. हा लय वाटतं की लय वाटतं ना. मग त्याला अशी शान काढायला होती आल्या काय असं वाटत नाही का की आपला नवरा असं कुठं गावात एखादा कार्यक्रम असेल कुणाचं तर लग्न असेल तर त्याने असं म्हणावं भात वाढ बटाट वाढ भात वाढ पुरी वाढ वाटतं ना. लय वाटतंय लय वाटतंय. अगं मग जरा डोक्यात प्रकाश पडू दे तुझ्या. ते भात वाढ बटाटे वाढ ह्या मोकळ्या हाताने करू का मी माझ्या मोकळ्या बोटानी. का काय झालं काय झालं हा जरा थोडा विचार कर की जर ह्या हातात माझ्या थोडंसं दुसरं काहीतरी असेल असं चमचम चमकणार तर ते किती शोभून दिसल. भात वाढ बटाटे वाढ पुरी वाढ बुंदी वाढ. बरोबर आहे. मग काम कष्ट करा मस्तपैकी अशा 5-6 अंगठ्या करा मला बी करा माझ्या बी हातामध्ये मस्त झाली मग अंगठी मला. हा? अगं काम तर करूच आपण. जरशा आपल्या दूध देता येतील का त्याला बाजार आहे का ऊस अजून जायचा आहे. हा सासऱ्याने कधी घेतलंय का काय फुटका म्हणी घेतलंय का कधी तुला मला कधी कुणाला काय. सासऱ्याने काय घेतलंय का म्हणजे एवढी सोन्यासारखी लेख दिली तुम्हाला मरणाचा संसार दिलाय आणि काय केलंय म्हणताय. हा सासऱ्याने सोन्यासारखी लेख दिली. अरे पितळाला चांदीचं सोन्याचं पाणी लावून दिलं माझ्याकडं आणि सोन्यासारखी लेख दिली म्हणते. काय म्हणलं तुम्ही मला पितळ म्हणला. अहो तुम्हीच पितळ माहितीये का फसवलं तुमच्या घरच्यांनी मला. लंके माझ्या तोंडाला लागू नको मला भांडायचं नाही तुला सांगून ठेवतोय. पण एक फक्त अगं ती बाजीनाना माहित आहे का बाजीनानाच्या सासऱ्यानी अगं शिमग्याला एक दसऱ्याला एक दिवाळीला एक तो ऋण काढतोय सण साजरा करतोय. बाजीनानाला प्रत्येक खेळपटेला त्याला अंगठी आणि मला काय साधी चप्पल नाही कापड नाहीत वाहन नाहीत. आणि ती आमल्याला तर लग्न जमायच्या आधी कापड्या बिपड्या सहित आका फुल पोशाख अंडरपॅन्ट सहित
ती काय सुद्धा नाही. माझ्या बापाकडनं मी 1 रुपयाचा खर्च आता करून घेणार नाही. लय खर्च केलाय लग्नात. काय खर्च केला का तुझ्या बापांनी? काय खर्च केला सांग बरं. अहो एवढी भांडी दिल्यात घरात, किती मोठा बेड दिलाय, त्याच्यावर लुळू लुळू अख्ख्या बेडचं नेट ढिलं करून टाकलं तुम्ही. हा तुझ्या बापांनी दिलेला बेड. अगं काय सांगती, माझ्या बापांनी लय दिलं, दुनियादारी दिली. अगं तिथं 2 पाहुणे माझे मित्र आले आणि बसले तर कोणू करू वाचतोय तुझ्या बापांनी दिलेला बेड आणि म्हणते माझ्या बापांनी लय दिलंय. अहो ती तरी दिलंय, तुम्ही केलंय का मला काय? मग काय करते, गुर्रागती का काय, माझ्या अंग येते का काय? तुला सांगतोय बघ लंके नीट, आता मी ऐकून घेणार नाही, लय मी तापलोय. अगं तुझ्या घरी होता का खायला? जेव्हा लग्न झालं तेव्हा अशी वाळून आलती, रेसलिंगचा भात खात होती रेसलिंगचा. आणि तरी म्हणलं हिथं गुरांच्या ह्याच्यातली पेंट कशी जाती, खपरी पेंट खाती, भोगी पेंट खाती, शेंगदाणे पेंट खाती, सगळं खाती तू. तुमच्या काय नारड्यावर कुणी बसलं नव्हतं की वीस बायको करून आणा म्हणून? मला तसलं काही सांगायचं नाही, सांगतोय तुला लंके. मला अंगठी पाहिजे, कसल्या परिस्थितीत नाही. तो तुझा बाप त्याचा असं मुंडी बसून खूनच करत असतो. अरे त्याच्या हातात 4-4, 5-5 अंगठी येतं, मला एक करत नाही का जवळायला तू? माझ्या बापाला, तुझ्या बापाला आणि तुझ्या भावाला आणि तुझ्या आईला, तुझ्या अख्ख्या खानदानाला असं नाही. मी माझ्या पुढे असा ठणठण नाचायला ना, नाव बदलून ठेव माझं पक्याचं. तुझा तुझा तर आता माझ्या बापाला नाव थांब. काय जोर केलता काय? लगीन कर. हप्ते कुठं महाग कुठं नाही म्हणून सांग की. माझ्या बापाला नाव ठेवतय, एवढं काम कष्ट केलंय तर. मी काय म्हणतोय लंके, अगं अर्ध्या तोळ्याची राहिली, 2 ग्रॅमची तरी सांग की. 2 ग्रॅमची करायची आता. बाजी नाना, मी काय म्हणतोय, गावचा लोड किती घेता तुम्ही? घेतलाच पाहिजे की. काय पण एवढा? आता येईल त्या 25 द्या की तुमच्या पक्षातनं उमेदवारी मला. करा का ना? कुणाला? मला ना कुणाला? अरे पटे, उमेदवारी द्या आम्हाला आणि आम्ही बसतो टाळ्या वाजवत. म्हणजे काना मागण्याला तिकाड झाला, म्हणजे तुम्हाला आम्ही गावची उमेदवारी द्यायची? गणा तू लहान आहे, झेपायचं ना तुला गावचा एवढा कारभार. नाही अहो आम्ही गावचा कारभार मागितला बी नाही, आम्हाला करायचा बी नाही. अहो अजून आमचं लग्न नाही, कुठं गावचा? हा अरे गाव फक्त माझ्या ताब्यात येऊ द्या. बाजी नाना, अशा ह्या माझ्या टेपच्या मापात असं बसवतो, असं गाव फिट करतो. काय गाव आलं, गावाचा दिलवाल्यानं विकास केला. विकास केला का गाव भकास केलं ना, हे तुम्हाला उमेदवारी दिल्यावरच कळेल. आणि देतो तुम्हाला दिलवाले उमेदवारी मी. आणि गावातली मला अशी धरूनची भाव दिली, मग काय काल आला म्हणणार. विषय बाजनाना, विषय काल आल्याचा नाही आणि उद्या आल्याचा बी नाही. पण महत्वाचं काय माहितीये का, माणसाची प्रत्येकाची लायकी लागते. बाजीनाना, ह्या दिलवालीचं काय ऐकू नका अजिबात. तुम्हाला सांगतो, ज्याला असतो टक्कल त्यालाच असते भरपूर अक्कल. म्हणून मी काय म्हणतोय, ह्याला त्याला उमेदवारी देण्यापेक्षा ना आपल्या अमोल उमेदवारी द्या आणि त्याला सरपंच करा गावचा. काय सरपंच? अरे बाजीनाना जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत गावातलं सरपंच पद कुणाला देणार नाही मी. मेंबर तरी आता तर तुला मेंबर सुद्धा नाही. माझ्या डोक्यात होतं तुला मेंबर बनवायचा, पण तुला मेंबर सुद्धा बनवणार नाही आता. मग मला लढवावं लागेल चक्कल. ए गपना टक्कल, कशाला लय बोलतो या? ए गपासा, अक्कल टक्कल छक्कल गडीभर बाजूला ठेवा. ना माझा प्रश्न आधी मार्गी लावा तुम्ही. काय प्रश्न आहे? अहो काय प्रश्न आहे म्हणजे, गावात नाना नियमशाळा बांधली, हो मग कडून नुसतं बिथाडून वर्ण पत्र टाकलेत. आज सामान आहे का? सामान उचलावं लागतंय मला व्यायाम करायला. काय मग काय करावं लागते तुला? सामान उचलावं लागतंय तिथं मला व्यायाम करायला. आणि तुझं व्यायामाचं सामान उचललं तर तुला कोण उचलल? हा नका. अरे आपला जीव काय, आपण बोलतोय काय? तुझं व्यायामात सामान उचललं ना तिथंच मरशील आणि तुला चरणाच्या खांद्या उचलावं लागल. मी व्यायाम करतो न घाम घालतो. व्यायाम शाळेत गेलाय का कधी तू? सामान आहे का नाही बघाय. बरोबर आहे तात्याचं, मला पण जिम करावी लागते. कधी आणणार आहे सामान? अरे वागा, म्हणजे तुम्ही जिम करताय? अरे जिम करण्याच्या पोटचा जा असता तर आपलं शरीर असं बिंडकुळगत झालं असतं का? आपली अवस्था बघा की, आपली ढिरे नळा करते या आणि मला जिम करावं लागते या. हे बघा ना, लय जर बोलला ना जाग्यावर तुझ्या तोंडाला रप्पू करील बरं का. हा काय माहितीये का, तुमच्या आधी तोंडावर रप्पू करा. कुठं काय बोलाव कुठं काय बोलाव हे आधी कळत नाही आणि आमच्या तोंडावर रप्पू हा ना. बाजी नाना कुठं ह्यांच्या नादी लागताय, त्याच्यामुळं म्हणलं मला उमेदवारी द्या. पक्या अरे काय कुत्र माग लागल्यासारखा पळतोय? अरे काहीच नाही. कुठे काय लोक डायरेक्ट धापा देतोय आणि मग तू काहीच नाही. धापा वय सांगावंच लागेल का? मग काय लंकी, हा अशी हाणली का नाही, अशी आडवी पुढं हाणली. लाज वाटते का तुला का बाय माणसाला मारायला? अहो तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, पण त्याच्या बायकोला मारणं सोपं नाही.
कारण त्याची बायको बाय बी आहे आणि माणूस बी आहे. अहो लय ताकद आहे वहिनींकडे. आणि तिलाच मी अशी आडवी पडली बेशुद्धच पडली. हा काय बोलतोय मग तू कुठं पळत होता इकडं? अरे डॉक्टर आणायला म्हणलं चला थोडीशी दया दाखवावी. डॉक्टर घेऊन येतो मी. जाऊ का? अरे पक्या इतकं मारलं वहिनीला तू. आपला नाद नाही करायचा. पक्या बाई म्हणजे साधा सुद्धा माणूस नाही. तुला म्हणून सांगतो का ना, एकदा का ना असं शाळेत असताना मी 7वीतच एक पोरगी मला पक्या 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 करायची. डोक्यात बिरड भरली माझ्या. अशी उचलली बँकची धासकीनं आदळली. काय बोलतोय? बेशुद्धच. डायरेक्ट शाळा सोडली, डायरेक्ट मुंबई. हे तुम्हाला कुणाला माहित नव्हतं, पण मला माहिती पक्याचा राग काय आहे माहिती. मग? आणि ही तुम्ही जे चॅलेंज लावलं त्याचा परिणाम हो जा. सांग त्यांना नीट सांग. बरं का बाजना, हे सगळं तुमच्यामुळे झालं या. माझ्यामुळं कसं? अहो तुम्ही जर त्याला सकाळी चैनीसाठी नसतं भरवून दिलं, त्याचा अपमान नसता केला, त्याने आज बायको हाणली नसती ना. आपल्याला जमत नाही तसलं. हा नाही जमत. मोठं शहाण आहे तुम्ही. मी काय त्याला म्हणलो बायको हान म्हणून? नाही काय नाही बाजीनाना बोलताय राव? मग कुणामुळे झालं हे? ह्यांच्यामुळेच आणि काय. तरी तुम्हाला मी सांगत तू बाजीनाना, एखाद्याचा सुखी संसार चाललंय तर नका त्या गुत्त्याला होतो म्हणून. बरं का बाजी नाना, सरपंच पदाला तुम्हाला शोभत नाही बरं काही. तुम्ही सकाळी म्हणाय नव्हतं पाहिजे तसं. चॅलेंज नसतं करायला पाहिजे तुम्ही त्यांना. रामल बरा की असा दोन्ही बाजूनी टमकी वाजवतो या. म्हणजे मी काय म्हणलो त्याला डायरेक्ट जाण मार बायकून मग सोनं मिळतं. सरपंच, महिलेला न्याय द्या, नाही तर खुर्चीला राजीनामा तरी द्या. नाही तुमच्या विरोधात संघटना चळवळ उभी केली तर मग माझं बी नाव तात्या नाही. हे चळवळीच्या पोटच्या तुझ्या आधी चुळबुळ बंद कर. काय जाऊ दे पक्का, एवढं मी तुम्हाला घेऊ नको. अंगठीचाच विषय होता ना, पण ह्यानं मिटवलं का नाही जागच्या जागी? मग पक्या म्हणतात आपल्याला. गावास हे तुझं तोंड बंद कर बरं का पक्या. तुला का त्या गरीबाला, त्या बिचाऱ्या वहिनीला का माझ्या तू मारा नव्हतं पाहिजे का? गरीब गरीब आहे माझी लंकी, गरीब आहे. पक्या असला बायकांचा मुळमुळ नाद करत नाही, अजिबात लाडबीड करत नाही. हा अरे कुठं चाललाय? हे काय? मी चालले माहेराला, मला नाही नांदायचं या पक्यापाशी. जा जा निघ रस्ता. तोंड जरा बंद ठेव की. अरे लाज वाटाय पाय तुला. अरे एवढं वहिनी विना काय असल्या लक्ष्मीला तू. अहो वहिनी एवढं तेवढं चालतं. वहिनी तुम्ही थोडं धीर धरा. अहो दिराला जर धरलं तर या पक्याला कोण धरणार आहे? अहो मी धीर धरा म्हणलंय. धीर नाही धडकनचा धडकनचा. मी ऐकलो तो आता धीरच म्हणला. धीर नाही का? हो कितीला पण काय का गैरसमज झाला. तुमचं काय चाललंय, माझं काय चाललंय? भाऊजी मला का नाही नांदायचंच नाही. ह्या माणसाने ना माझं लय डोकं सटकवलंय बघा. अहो माझं काढलेलं पिल्लेलं सुद्धा काढलं. चल निघ 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 रस्ता. चल हवा कल्टी मार. चल अजिबात यायचं नाही. अहो तुमच्या पाया पडतो राव वहिनी. अहो थोडं तरी माझं ऐका. झाली असेल त्याच्याकडून चूक, त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. अहो भाऊजी तुम्ही कशा पाय माफी मागताय? ज्यांनी माफी मागायला पाहिजे तो तर खांबासारखा उभा राहिलाय. तुझी माफी. अगं तुझी माफी माझा पुट्टार सुद्धा मागायचं नाही. चल लेख चालती हो. आणि अंगठी घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही, नाही तर अशी सोलूनच काढीन उभी इथं. अंगठी? आरशात तोंड बघ तुझा. आता अंगठीच देते तुला. अहो वहिनी नका जाऊ वहिनी. अरे मला बोलली काय रे? हिला ना असा हिच्या पेकटा टाळू तर तसा बुटाड हाणून तो. थांबा इथं. अरे नको नका पक्या. नको मला सोड. मला सोड. असं हिला का नाही आता. अरे पक्या वहिनी नका जाऊ वहिनी, नका जाऊ. अरे कोणाच्या पुढचं नका जाऊ होत. अरे कसलं बेत आहे काही. ए लंकी अगं थांब की, तुझ्या पाया पडतो. नको जाऊ. मी जाणार आहे. जाणार आहे? जाणारच आहे. अगं ती माझ्या मित्रांमध्ये माझा अपमान होईल म्हणून मी तुला म्हणत होतो. मी तुझ्या पाया पडतो. अरे पक्या पाय धरतोय. पदर पसरता हवं तर, पण तुझ्या बापाला नानाला नाही नको आणू त्यांना. तुझं काय तोंड शिवलं होतं का तिथं? 4 माणसाच्यात माझी आप घालवली आणि तिथं का नाही माझी माफी मागितली? ती काय सुद्धा नाही. मी जाणार आहे आणि नानाला आणि माझ्या भावाला घेऊनच येत असे. बघ कसा तुझा बुगा करत असत. भावाला बी अगं नको जाऊ लंके. तरी माझं नाना मला म्हणत होतं की या उंडग्या पोरासोबत लगीन नको करू, पण तुझ्यासोबत पळून लग्न केलं मी. माझं चुकलं. मी आता अजिबात तुझी माफी मागतो. पदर पसरतो, पण एवढ्या वेळेस तू ऐक. अगं नको जाऊ लंके. मला अंगठी नको. मी तुला अंगठी घालतो, पण नको जाऊ. नको तू लोळा ना तरी सुद्धा मी थांबत नाही. सोड माझी पॅक. लंके अगं नको जाऊ. गेली जा ना. गेली की नका वहिनी. एकटा झालाय.
अरे पक्या मग अरे मग काय तू अडवायचं नाही लोक वहिनीला. अडवायचं पक्याचं अडले खेटार. नेग म्हणला नेग असा रस्ता ना चल अटोकले पिटोकले सटकले चल असं म्हणला. अंगठीच घेऊन येते म्हणली. ती पाया काय पडत होता मग. मी अरे मी कशाचा पाया पडतोय ती माझ्या पाया पडत होती आणि म्हणायची पाया पडती पण मला नांदवा. मी म्हणला नेग नेग. आपण ही असं काय करत होती पदर. असं मी करत होती. ती म्हणायची की पदरात घ्या माझी चूक झाली नवीन कपडे तुम्हाला आणि ती अंगठी पण मला नांदवा असं म्हणत होती. तू तर पिशवी ओढत होता. अरे पक्या एवढा निर्लज्ज माणूस असेल असं मला वाटलं नव्हतं का. ती बिचारी पाया पडत होती पदर पसरत तुझी माफी मागत होती आणि तरी तो जाऊन दिलं वहिनीला. बाजीनानाचं चॅलेंज आपण हलक्यात नाही घेतलं ना. अंगठी तर मिळणारच आपल्याला. काय बाजीना गप्पा लाखानो तुमची लागा तोंड बंद करा. मी स्वतः वहिनीकडे जातो माफी मागतो. वहिनीकडे जातो माफी मागतो म्हणजे माझी आबरू अशी धुळीला मिळवतो. अरे तुला असं म्हणजे सडकून काढील तुला बिन तिला बी अजिबात माफी मागायची नाही. बघितलं का जगल करायचं भले ती मात्र माझच खरं. दिलवाले टेलर प्रकाश म्हणजे असा मॉडेल पण वाकणार नाही. काय बाबा तुझं ठरवलंय संसाराचं मात्र करून घ्यायचं तर आम्ही काय बोलणार आहे. चालू दे मग तुमच्या अंगठी जवळ भुरट्यांनो लुंग्या फुंग्यांनो अंगठी बघायला या. अंगठी अशा 2-2 हातात 4-4 अशा मस्त पिवळ्या धमक अंगठी येणार आहेत. लंके तू काय झालं. ना मला त्यांनी लय मारलंय लात बुक्केने तुडवलंय मला माहिती. इकडं बघा डोळ्याच्या खाली लागलंय वरून नाही दिसत. काय त्या पक्याची एवढी हिंमत एवढं तुला मारलं त्याने. लय मारले आणि शिवे तर काय सांगू नाना. ऐकलं तर कानातून रक्त निघन. त्या टायमाला म्हणूनच तुला सांगत होतो पळून गेली ती गेली लग्न केलं मनासारखं लव्ह मॅरेज केलं 4 माणसात मला खालीपणा आला. त्या टायमाला जर माझं ऐकलं असतं तर आज हे दिवस तुला आला असतं का. आता झाली चूक नाना. आता मी काय तुमच्याकडे नाहीच मग कुठं जायचं आता. असू दे काय असेल ते आपण बघू. तू काळजी करू नको आपण काय असेल ते बघू. आवडते रेड्याला उठवा एवढं माझं वाटतं. उठकी खाल्लं उठतंय की सारखं झोपतंय की खातंय की झोपतंय. अरे ती आली काय म्हणती रडती बहीण आली तुझी बघ की काय झालंय काय नाही. काय झालं तुझ्या बहिणीचं पण वाटुळ झालंय नाना. तुम्हाला माहितीये का अंगठी आणून दे म्हणून मला मारले. तुम्हाला सांगते तुम्हाला तर इतक्या शिवाय दिल्या. तुझा बाप असा तुझा बाप तसा असं तसं बोलून मला म्हणलं तुझ्या बापाने काय दिलंय आणून काय दिलंय. असू दे आपण असं बी काय नाही दिलं जावयाला. अंगठीच मागतोय ना आपण जाऊ उद्या अंगठी घेऊन त्याला. अहो पण नाना तुम्ही एवढा मोठा संसार दिलाय मी कसं काय लगेच तुम्हाला एवढा अंगठीला बुडवू. आता नाना मी गप बसणार नाही. त्या दाजीच्या तर आता जाऊन मुरावत बसतो आणि त्याचा असा पापड बनवतो आणि चपाती खुश करून खातो. अरे तसं दाजीला चुरगळून मुरगळून चालेल का. बहीण नांदायची तुझी तिथं दाजीला चुरगळत्यात मुरगळत्यात का असं करतात. अहो नाना आता कवर नांदायचे एवढा हाणून मारून मी तुम्ही पण नांदण्याच काढताय का. अगं आधीच झालंय ही काय कमी झालंय का. गावातली लोक आधीच माझ्यावर हसत्यात म्हणतात पोरगीनं पळून जाऊन लग्न केलं ते केलं आणि आता परत तू इथं येऊन राहिली म्हणजे 4 माणसं उद्या म्हणताना काय म्हणणार ह्यो बापच लेकीच्या संसारात डावळाडवळी करत असेल. म्हणजे जगाचा हसू करायचंय का आपण. असू दे आता असं बी लग्न झालंय तसं बी लग्न झालंय. घ्यायची होती दिवाळीला अंगठी ती आपली उद्याच देऊन टाकू. तू काय कर रातची रात राहा आपण सकाळी जाऊ तुला मी सोडून येतो. पण त्यांना नीटनीटकं समजून सांगा उद्या. हो सगळं व्यवस्थित सगळं समजून सांगतो तू काळजी करू नको. बरं ताई तू आता राहणार आहे म्हणल्यावर मला भूक लागली मॅगी बनव की. लय भूक लागली आज. तुला सारखं खाण्याशिवाय काय सुचतच नाही का. खायचं झोपायचं खायचं झोपायचं. आली लेकरू एक रात तर तिला बी खायला लाव सारखं करायला. सारखा खा. अहो नाना राहू द्या हो बनवते मी. गळ्या तू बस मी आणते बनवू.
अरे पाहुण्या रावळ्याच्या गावाला जाताना तरी वाय जरा नीटनीटकं सारखा खातोयच. राहू द्या नाना, कशाला सारखं ओरडतं काय माहित त्याला. ग असू दे, आता आपण चाललोय पाहुण्याला नीटनीटकं समजून सांगतो. नीटनीटके राहा आता. काय सारखं भांडण करू नका. माणसं सारखे आजूबाजूला तमाशाच बघायला बसलेले असतात. नाना पण त्यांना ना नीटनीटकं समजून सांगा. आज सगळं- ते करताय ठीक आहे, पण सारखं सारखं नाही बघा. असू दे, सगळं नीटनीटकं सांगतो मी, तू काळजी करू नको. हा. राम राम. राम. मग मामा काय नाही, आलोय लेकीला घालवायला. सामान न्यायला आला का घालवायला आलाय? सामान कशाला नेईन, लेकीला घालवायला आलोय. आता काय गाड्या अवघड झाल्या गाड्या तुमचं बोलण्याचंही. हा लंका वहिनी तुम्ही बी आता सांगत होते मी नानाला, पण नाना म्हणला आता नांदी ह्या बारच्याला. काय राव, कसबाच्या दावणीला लेक आधी बांधली ती बांधली. हा ही नाही गाड्या पटलं आपल्याला. हा काय काय पुरीचा हाल केल्यात त्या पक्यानं. हा अरे वाचा गेली का तुमची बोला. हा आता काय बोलणार, एवढी सोन्यासारखी पोरगी त्या पकाच्या गळ्यात बांधली. आता चांगली चुंगली लग्नाची राहिली ती माणसं. काडी काम करत नाही मामा, ती काडीचं काम करत नाही. या बिचारीवर सगळा लोड. त्या गुरांच्याच मड्याव घालतोय खायला. एवढं मारायला लागली पण हिच्याकडे बघ ना. आणि ए हाल्या नुसता खातोयला का तुला का बघ हा, तू थांब की बहिणीचा जरा. हात घरी किती चालल्या ती. चांगला चेंबव घरी गेल्या होत्या दाजीला. हा माझा आत्मा तळतळ करायला लावू नका. एवढा त्रास माझ्या पोरीला देते ती. अहो गावची शान आहे ही गावची शान आहे. आम्ही बहिणीप्रमाणे बघतो ती गबी आता येईल आमच्या. हा कसलं काडीचं सुख नाही बिचारीला लागलं. हा पाट उठणार दारा हिनच काढायच्या, शांगार ह्यानंच काढायचं. ही बोंबाची तू 6 वाजल्यापासून गावात. हा पका रे घरी बायकोला का माझं मी बघून गेलं. बुटानं हाणलं म्हणून सांगत होता आपल्या. बोल परवा काय सांगत होता आपल्याला. अहो, काय तुम्हाला सांगायचंय, एवढ्या 4 चौघा मित्र पाहुण्याला तुमच्या पुरीची आबरू घालवली त्यांनी. इतकं अरेरावी चालली, इतकी अरेरावी चालली. लय कागद आहे. बोल की तू. आम्ही बघा नाना, मी काल सांगत होते, पण तुम्ही काय माझी आबरू जाईल चल नांदायला, बळच मला त्या रेडीच्या गळ्यात बांधायला लागलाय तुम्ही. मग ती मान खाली घालावी लागली ह्या बिचारीकडे बघून. हा अक्षरशः तुम्हाला सांगतो तुम्ही सांगतोय, कानाला ऐकू वाटत नव्हतं, असला पका बोलत होता. आणि हा बघा काय मामा, तुम्हाला सांगायचंय, पुरीची जात असती किती जरी केलं तरी बापाचं दुःख तिलाच कळतं. काय म्हणून ती सांगत नसती बापाला मला एवढा त्रास होतोय होतोय. मामा ह्या टेप शपथ सांगतो मी, एक शब्द खोटा बोललो नाही यातला. सगळं खरं आहे. एवढा त्रास माझ्या लेकीला देते ती. लंके तू तर मला काही एवढं सगळं सांगितलं नाही, काय होतंय काय नाही. एवढा तरच तर नव्हता होत, पण हे सांगतात म्हणलं 100% होतंय. अहो कुठल्या तोंडाने लेख तुम्हाला आता सांगेल? पोरगी ठेवत नसतो इथं, आत्ताची आत्ता पोरगी घेऊन जातो माझी मी माघारी. ओ नका जाऊ ऐका. अहो आलाय तर चिंबूनच जावा की. हे सोडू नको दाजीला अजिबात. हा असं म्हणताय. गेला. मग चला आता आपण जाऊ आणि पाहुण्याला चांगली अंगठीच घालून येऊ. आणि ह्या बघा, आमच्या ग्रामदेवताची शपथ आहे तुम्हाला, आमच्या तिघाचं नाव आलं नाही पाहिजे. आमचा सपोर्ट आहेच तुम्हाला. हा चला चला. आणि हे बघा वहिनी, माहेरला गेल्यावर कुठं सुद्धा ब्लाऊज शिवायला टाकायचं नाही. तुम्हाला माहित आहे दिलवाले टेलरचं काम काय आहे ती. मी माप व्यवस्थित घेतो. फोन करा मला फक्त, सकाळ सकाळ तिथं पीस घ्यायला तयार मी. हा चला मामा, तुम्ही काय बोलच नाही. हा? चला, एक चला, शब्द तुम्ही- बोलू नका. काय चला. बोलायचं ठेवलंय का तुम्ही. हा? चला. बघा काय गेल्यावर तिथं. चांगले खट झाले, 1 नंबर झालं काम. पाण्याचा बी काय प्रश्न ना नाही. ना हा बरं वाटतंय का तुम्हाला? का बरं वाटतंय का डोंबाळा करून? काय बरं वाटाय, सगळं चेक करावं लागतंय मला. काय चेक करताय तुम्ही? हापस हे चेक नको वे कराय गावातलं. अहो जी चालू हापसा आहे तीच नका दादा वेळा चेक करू. जी बंद पडल्यात तीच चेक करा की. बंद पडलेलं मी चालू करतोय, ह्यो बी बंद पडला होता, परवा दिवशी चालू करून घेतलाय. आणि लोकांचा संसार बंद पडल्यात ती कोण चालू करायचं? आपणच करायचं, कोण करायचं? कवा करायचा? कवा करायचा? त्या पक्याला आहे का अनपाणी 2 दिवस झालं. आता त्या पक्याला आहे का अकलीचा भाग? बसलंय बायकोला मारतन हाणतन, काय गरज आहे का? आव ना त्याला एक अक्कल नाही, मग आपल्याला अक्कल आहे का नाही? हाय की. बिचारा 2 टाइम नुसतं दूध पितोय निरस. सकाळचं दूध पितोय, दुपार दूध पितोय, संध्याकाळी झोपताना बी दूध पितोय. मग लंका आली नाही बे अजून. आता कशीन ह्याने जर तिला लात मारून घराच्या बाहेर काढली असली तर कशीन सांगा बरं. मग लका त्याला नेत जा की तुझ्या घरी जेवाय नेत जा. हो तीच करतो ना मी. खैरात खाना नाही खोलला काय होत्याल, ही माजुरेगत बायका हाकलून लावत्याल. मी ह्यांना धरतून माझ्या घरी जेवायला येतो. अहो ना मलाच मिळते का नीट खायला, आता ह्यांना घेऊन जाऊ. हा
आणि आईने चक्क मला स्पष्ट सांगितलंय असली उपरसोंडे अजिबात घरी आणायची नाहीत आणि असल्याला मी डबा बी देणार नाही. होय. हा आणि माझे काय कारण आहे, हे तुमच्या अंगठ्यांनी ह्या अंगठ्यांनी केला ना सगळा डोंबाळा. आणि मग मी त्याला ना हा तुम्ही तर मला अंगठ्या खऱ्या आहेत त्या अरे पण सगळा कलर गेला की व्हायचा. हा घरा कसं रे लागतो तू, म्हणजे कसं लागतो काय मला कळणार लागा. अरे या कोट्यात नकलीच आहे त्या अंगठ्या. काय म्हणताय? ही बी नकली या. अयो काळ पडलंय की सगळं. कळलं का तुम्हाला तरी, कळलं का इतके दिवस? पण रुबाब कस काय पडतोय? चांगला रुबाब पाडला की तुमच्या पडला रुबाब आणि त्याच्यावर बी पडला रुबाब. त्याला अकलीचा भाग नसावा का? हा कशाला म्या ती दिवशी चेष्टाने म्हणलं तू एक अंगठी करून दाव, लगी गेलाय वय बायकोला मारायन. ती बी बरोबर आहे. इसळ नाही पाहिजे, इसळ नाही पाहिजे. असू द्या पक्या का लोकाचा आहे का? आपलाच आहे. आपलाच आहे. आपण त्याला समजून सांगू. हा आणि हे बरं केलं आपलं. खोट्या चैनीसाठी खोट्या अंगठ्या दाखवून लोकांच्यात बरा दुडगुस माजावलाय तुम्ही. चला आता तुम्ही तू की काय तवा असं बसलंय नाही निवांत मोबाईलवर. पक्या किती बिन लाजी तू कर गणार लाच का काढताय माझी उगचुका आल्या आल्या. मित्र आहेत का दुश्मन आहेत तुम्ही? अरे लका वाईट तरी मुश्चनाची नाही मनाची असू दे का. आपली बायको आपल्या जवळ नाही, लोक आपल्याला नाव उठवत्याल. हा काय प्रकाश आहे, प्रकाश पुढत असलं काय असं चलत नाही. लुडबुडपणा बायको पुढं करायचा. प्रकाशच्या जीवनात फक्त अंधारच आहे. कुठं प्रकाश मला दिसनाच. ते मिटावलं पाहिजे आपल्याला. मग कुठंतरी काय काय मिटवायचं कारण नाही. तिला गरज असेल तर अशी नाक घासत येईल माझ्याकडं आणि आली तर अंगठीच घेऊन येईल. आण पाणी नाही मिळल्यावर कळेल. अनपाणी हो इतका बी खालच्या दर्जाला गेलाय काय प्रकाश तवा अनपाणी नाही मिळायला? नाही ऐक की हाय की गाणं मी का तुझा जरा पत्कारला बितकारला काय? अरे पट्ट्या हाय की गाणं. हा लय सुखी राजा आहे प्रकाश, मानाचा राजा आहे. राम राम जावय बापू. राम 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 राम. साक्षात्कार स्वतः मामान वहिनी. अरे भरून पावलं गाड्या. खरंच की पक्या बघ गियांचा आदर्श. अरे तुला नाका घासा जायचं नव्हतं ना, शेवट तुझ्या दारात ती लोक ना घासा आली, त्यांनी कमीपणा घेतला. म्हणलं होतं का नाही येणार म्हणून. अशी आपल्याला अशी आपला मानपान सन्मान करण्यासाठी आपले सासरे असू दे. काय म्हणतो मामा आता? या काय नाही म्हणले ले काल ती काल घरी म्हणली जावय बापूंनी अंगठीचा हट्ट धरलाय. काय तर म्हणलं जावं आता कसं पाहुण्याला बी अंगठी दिली पाहिजे. लग्न एकतर असं झालं. काय मामा फोन नाही केला तुम्ही? काय एखादा व्हॉट्सअप नाही मेल नाही डायरेक्टच म्हणलं येऊन समोरासमोर दिलेलं फोन व्हॉट्सअप करण्यापेक्षा काय ना ह्याला माझ्यात नाही पे दाहिला म्हणजे खरोखर तुम्ही अंगठी घेऊन आला. अहो खरंच तर लेख नांदायची आमची म्हणजे. उपरवाला जब भी देता छप्पर फाडके. बरं जावय बापू मी काय म्हणतो जरा आतमध्ये येत आहे का? कसं आहे चार माणसात आपल्याला ती शोभा दिसत नाही, बरोबर दिसत नाही. चार माणसात अंगठी घालायची, माणसांनी उगाच सगळीकडे कौतुक करायचं. म्हणजे माझ्या सासऱ्यांचा स्वभाव कसा आहे माहितीये का? कुठल्या बी गोष्टीचा दिखावा करायचा नाही. होय का? कर्तव्य करायचं, दिखावा करायचा नाही. आईला तेवढं मात्र खरं केलं. पोरगी दिली तवा बी तुम्ही दाखवा नाही केला बरं का. गपचूप पोरगी ह्याच्या गळ्यात आणून बांधली. चला पाहुणं तुम्हाला आता आतमध्ये अंगठी घालतो आणि तुमचा मान सन्मान तुमचा जे काय असेल ते सगळा तुम्हाला आता देतो. कसे मग अरे सासरा असा होता असा, नाही तर नसलेला वारा. नाही तर ह्यांचा सासरा आहे की खाया पिया ह्यांच्या दारात पडून असतो दर महिन्याला. हा आवाज तू म्हणायचं काय फरक पडतो या. मी काय म्हणतोय मामा, ही आमच्या गावची खदरावळ कशाला आणली सगळ्या? आता ही सगळी खदरावळ असल्यामुळेच तर तुम्हाला आतमध्ये नेऊन मान सन्मान द्यायचा ना. वा वा वा, म्हणजे यांच्या देखत माझा मान असा वाढवायचा आहे. माझी शान वाढवायची, शान वाढवायची, अभिमान वाढवायचा आहे, वाढवायचा आहे. कसं आहे का ना? चला गोल्या चल तुझ्या हातनं आपण दाजीला अंगठी घाल. चल कसा आहे छोटा हत्ती? अरे छोटा हत्ती पण पाय कापतच होता. त्याच्या पायाला मुंग्या आलत्या. अरे मुंग्या आलत्या? गणा आता हो प्रकाश अंगठी घालायला चाललाय. यू जस्ट वेट अँड वॉच. मी येतो. पक्या तू घालणार अंगठी पण माझ्या हृदयात वाजते घंटी. खरंच मित्रा इतका आनंद झालाय मला, आनंद झालाय माझ्या मनाला. सोन्याचा दिसा आज उगवला, माझ्या मित्राला भेटणार अंगठी देव पावलाय र. भास्कर आणि माग मागे येऊ नका. माझ्या सासऱ्याने माझ्या एकट्यासाठी अंगठी आणलेली आहे.
तुम्ही इकडेच बसा, मागे मागे यायचं ना. नाही, जस्ट वेट अँड वॉच. आलाय सासा तिसा जा बोलवते ना का तुझ्या येणार नाही, तुझ्याशिवाय आम्हाला करमणार नाही, तुझी अंगठी तुलाच लकलाब. या दिलवाले. अहो अशा आनंदाच्या क्षणाला तुम्ही का लांब या बसा. अहो, तुमची जागा आमच्या शेजारी या. होय दिलवाले, हा तुम्ही का असं मुंगसागत तोंड केलं या? ही सासरा इतका स्वतः सरळ कस काय आला? हे समज माझ्यामुळं. तुमच्यामुळं? होय माझ्यामुळंच. ही समधी कृपा माझ्यामुळंच झाली. कस काय विचारलं ना त्याला. बरं जात्या मला नाही सांगता येत. ये म्हणजे तुमच्यामुळेच. हा माझ्यामुळंच. काय केलं तुम्ही असं? काय सांगू बाजी नाना गाना, अक्षरशः लोटांगण घातलं त्यांना. म्हणलं नका असला सोन्यासारखा जावई तुम्हाला मिळणार आहे का कुठं? होतं भांड्याला भांड्या घरात लागतं. होय का नाही अमोल? बोललो का नाही मी? हा हाय आंबले नाही खोटं बोलायचं नाही ना. अरे गणा लंका वहिनीकडे बघ. अरे त्यांची किंवा आली मला. म्हणलं चला आपल्या गावची म्हणलं माता माऊली आहे म्हणलं बघ म्हणजे तसं नाही असं माझ्याकडे पण बघ जरा. ऐक मी म्हणलं गा पका, मी म्हणलं पकाला सांगतो म्हणलं समजून. तुम्ही म्हणला लंका वहिनीकडे बघा. अक्षरशः लंका वहिनीसाठी माझ्या मनात इतका आदर भाव हो हाय सन्मान सगळं माहित आहे. तुझ्या भावना पोचल्या. वहिनी तुमच्या पाया पडतो. परत मात्र माझ्या पक्याला सोडून तुम्ही जाऊ ना. वहिनी काय म्हणा ती जीव तुटतो. एक दिवस जर पका नसला तरी बघित माझा जीव तुटाय माझा का जुगलला. पण सासरे बुवांनी मला शब्द दिला, पाहुणं नाराज होऊ नका, तुमच्या विनंतीला मान देतो आणि त्याला आणखीच काय चेन ऍडव्हान्स मध्ये चेन देतो म्हणले. हो का नाही अमोल? बरोबर. अरे अंगठीसाठी माझी दामटी केली दामटी. दाजी देऊ काय अंगठी? चल आमटी देतो चल. आमटी बरं सोन्याची चेन मी देतो की. अयो सासरा अंगठी घालाय गेलाय का तुझी बोट तोडाय गेलाय? आता मला तर काय माहित करत असतील एवढा आधार. मला माहित होतं तुम्ही साखर नाही मिठाचा खडा घेऊन आलाय म्हणून. असलं काय तर आरोप करायचं नाही माझ्यावर. आणि बर का परत जर माझ्या पोरीला जाचबीज केला किंवा त्रास दिला तर आता नुसती अंगठीन चेन देऊन चाललोय. परत तुला अख्खा संसार देईन आणि तुला तर देईनच देईन, पण ही तुझं जोडीदार आहे तर ह्या सगळ्यांकडे सुद्धा बघावं लागेल मला एकदा. पोरे तू काळजी करू नको आणि तुला जर परत काय म्हणला तर नुसता तू मला फोन कर, आलोच मी. बरे नाना. अहो वहिनी काय राव हसता या. अक्षर त्या माणसानी असा घाम पिळला किती मारला असेल माझ्या दोस्ताला. पका पक्या पका कुठे पक्या पकाव येड्यागतच मारलंय. अरे नरधमांनो, अरे काय मारायची पद्धत झाली होय. अरे इतकं वहिनी अहो किती मारलंय माझ्या दोस्ताला. आता मला काय माहिती नाना एवढं मारून जातात म्हणून. मला काय माहिती नाना एवढं मारत्याल. अहो अंगठीसाठी त्याची परत दामटी करून टाकली की व माझ्या दोस्ताची. आई कणाला का मला जरी माहित असतं ना मी घरात सुद्धा जाऊन दिली नसती पाहुणी. पण पाहिजे का? मिळले का अंगठी? नको. पाहिजे का अंगठी? मिळाली मग तुला अंगठी नको. जी मिळले पक्या त्या आनंदानं स्वीकार कर. तर तुला अंगठी पाहिजे होती. अंगठी नको. अयो हरो पर्याच्या अंगठना
अयो अरे कशी ना अंगठी असल्या तुझं ही अरे अख्खी बोट किर चिसली ह्याची अरे हैवानांनो छोट्या हत्तीच्या पिल्लूनी बुक्की मारली. अयो गणा हे झालं हे खूप वाईट झालं वाईट झालं हे खूप वाईट झालं अरे पकडला. बघितलं का बाजनाना काय पक्कीची अवस्था केली ती. अवस्था अशीच होणार का तर जे सासरवाडीनं दिलंय ह्याच्यात समाधान मानना ती कुणी. काय अंगठ्या करायच्या म्हणलं की सासरवाडीला मागत्यात. साडी बायकोची फाटली जा की बापाला भेटून ये. कशाला रे कशाला पाहिजे आपलं आपल्याला कमावता येत नाही का. आता काय दुनिया भोळी राहिली नाही. हा कुणी येणार लगेच बाप येईल मेहुणा येईल अशी बेदम हानतेली. मला अनुभव आला ना अनुभव बरोबर आहे का नाही. आणि बाजीनार म्हणते ती काय चुकीचं नाही. अरे आपल्यात हिंमत आहे की काय तुला अंगठी वाचणं गोष्ट मांडलं होतं. हा मला ह्या दिलवाल्याने फुगवून दिलं. दिलवाल्याने फुगवून दिलं. दिलवाले तुम्हाला बी लाज वाटली पाहिजे. नाही नाही ही याची अवस्था बघून ना असं मला नको वाटायला लागलं इथं राहायला. जेवढं दिल त्यातच समाधान मानावं. आणि काय त्या वहिनी चुक आहे. काय वहिनी चुक आहे. बिचारी उठल्यापासून काम करत होती. हा तर तिला काय म्हणायचं सारखा अंगठी आण. तुझ्या बापाने काय दिलं तुझ्या बापाने याव दिलं तुझ्या बापाने त्याव दिलं. आता दिलेल्यात तरी समाधान आहे का. समाधान आहे ना. 10 वर्ष काय वागणार नाही आता विसरू नको. आणि बर का पक्या मला एक महत्वाचं सांगायचंय की तुझ्यामुळं आमच्यासारख्या अनुभव आला बर का की सासरवाडीकडे लय काय मागायचं नाही नाहीतर सासरवाडीची एक्स्ट्रा काहीतरी देऊन जात्यात. तू बर का वहिनी जरा संध्याकाळी चांगला शाका बर का ह्याला. हा मी येतो आता. इटकरांनी शाका इटकरांनी जा वहिनी त्याला माया चला चला मिया बीबी राजे तो क्या करेगा काजी. चला चलता त्या लय चळवळीतला माणूस गाड्या तू.